हाय फ्रेंड्स, हाव आर यू? तुम्ही पाहताय ज्ञानराधा क्रिएशन यूट्यूब चॅनल. आपला सध्या त्यात विभाग चालला आहे कथा सरिता. आज आपण एक वेगळीच कथा घेणार आहोत. कथेचं नाव आहे स्ट्रे वेल. दत्तूनं नेहमीप्रमाणे आळस झटकला आणि समोर बघितलं तर एक भयानक वेगात फुल स्पीडमध्ये एक जीप त्याच्या ढाब्याच्या दिशेनं येत होती. त्याचा तोंडाचा आस झाला, आयला ही उडवती का काय जीप आपल्याला, अशा हिशोबाने तो बघत असताना कचकचून ब्रेक लागला. जीप शांतपणे वळली आणि त्याच्या ढाब्यासमोर येऊन थांबली. जीप थांबली. उडालेला धुराळा बसत असताना दत्तूने असं बघितलं की कोण लेकाचं चालवतोय ही जीप. पाहतो तर काय, ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक जीन्स घातलेली एक सुंदर मुलगी जीपमधनं उतरली. तिनं शांतपणे डोळ्याचा गॉगल काढून दत्तूकडं पाहिलं. दत्तू आवासून बघतच राहिलेला होता. त्याच्या तोंडाचा आच मिटाना. तिनं उडी मारल्या मारल्या दत्तूला विचारलं, काय दत्तोपंत, बाई कधी बघितली नाही वाटतं. मग मात्र दत्त्यातला इरसाल गावकरी जागृत झाला. त्याने शांतपणे बाईकडे बघितलं आणि सांगितलं, नाही बाई लई बघितलीये बाई, पण जिपडं पाठ चालवणार असं उपडं कधी बघितलं नव्हतं. असं म्हणत असतानाच त्याचं लक्ष गेलं, द्वीपच्या दुसऱ्या बाजूनी एक सुंदर तरुण उतरला. बहुधा बाईचा तो नवरा असावा. त्याने हसून बघितलं आणि विचारलं, मग महाराज काय खायला मिळेल काय? दत्तवंतांनी एक सेकंद बघितलं. काय वाटतं साहेब तुम्हाला, ढाबा मी लॉन्ड्री चालवण्याकरता टाकलाय का गुरं चरण्याकरता? तो मुलगाही मनापासून हसला आणि म्हणला, तसं नाही दत्तोपंत, जेवायला काही तयार आहे का असं विचारलं मी. कळतं ना ढाबा माणसांनाच जेवण्याकरता टाकलाय म्हणून. दत्तोपंत त्याच्यावर म्हणला, साहेब व्हेज म्हणाल तर 24 तास तयार असतं. आता तुम्हाला नॉनव्हेजच हवं असेल तर थोडा वेळ वाट बघावी लागेल. कसं? मध्येच त्या मुलीनं आवाज टाकला, नाही नाही व्हेज चालेल. तसं सोड्याचं कालवण खायची इच्छा होती या भागात आल्यानंतर, पण राहू दे आता, व्हेज तर व्हेज, व्हेज चालेल, आम्ही व्हेज खाऊ. काय आहे व्हेजमध्ये? दत्तोपंतांनी आतना आवाज टाकला, सरू आजचा मेनू सांग. सरू खिडकीत आली आणि तिनं सांगितलं, कांद्या बटाट्याची भाजी आहे, बरोबर आमटी भात आहे, मटकीची उसळ आणि वाला कांदा, चटणी पण त्याच्याबरोबर, चटणी लोणचं असतंच. अजून काय हवंय का वेगळं तर बनवते, नाही तर नाही. वेगळ्याचा मात्र अलग चार्ज लागतो. त्याच्यावर ते जोडपं मस्तपैकी हसलं म्हणलं, नाही बाई चालतंय, वेगळं कशाला काय बनवायचं, दे तेवढं दिलं तरी चालतंय, लय होईल. त्याच्यावर दत्तवन म्हणले, घ्या बसून बाजवं, तवं करतो तयार ताट. दोघं बाजेवर निवांत बसले. बाजेवर बसल्या अवनी म्हणजे ती तरुणी आपल्या नवऱ्याला म्हणाले, अर्णव तुला माझा हा बेत आवडला ना निश्चित? त्याच्या अर्णव म्हटलं, हो. माझ्याही डोक्यात कधी तो हिंदी चित्रपट स्टाईल मधुचंद्र नव्हता की सजवलेली गादी, बेड, त्याच्यावर मस्त पांढरी शुभ्र चादर, त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या, हे ते असलं काही माझ्या स्वप्नात नव्हतं. हा, काहीतरी वेगळं करावं अशी इच्छा होती. त्यात तू ही आयडिया सांगितली की जीप घेऊन बाहेर पडू, जिथं वाटेल तिथं मुक्काम करायचा, तो दिवस उरकायचा, पुढच्या दिवशी जायचं, पुढच्या दिवसाला लागायचं. कंटाळा असतो पण मस्त जीप घेऊन फिरायचं.
आवडलं आपल्याला आयडिया. मीही तुला म्हणलं मलाही चालणार दे ही आयडिया. आणि बघ ना, हे कृत्रिमता यात काहीच नाहीये. शहराच्या गोंगाटापासून दूर मस्तपैकी आपण आपल्या जीपमधनं हिंडत आज 2-3 दिवस झाले. काल तर आपल्याला जागा न मिळाल्यामुळे चक्क जीपमध्ये झोपावं लागलं. ठीक आहे ना, एन्जॉय इट द डे. याच आठवणी आपल्याला आयुष्यभर पुरतील असे आपण व्यवस्था करतोय. आणि बघ ना, कुठलीही गोष्ट न ठरवता, काही मनात विचार न ठरवता आपण निघालो. कुठं चाललोय, काय चाललोय, कुणालाही पत्ता नाहीये. कोणी आपल्याला शोधू शकत नाही, आपण कोणाला सापडू शकत नाही. तसं परवा मी गावाकडनं, मला वाटतं आपण नांदवलीमध्ये असताना तिथल्या पोस्टातनं घरी फोन केला होता. पप्पांना सांगितलं आम्ही दोघेही सुखात आहोत, व्यवस्थित एन्जॉय करतोय, मस्त फिरतोय आणि आता दुर्गवर जायची इच्छा आहे. अर्धा रस्ता पार करायला, अर्धा रस्ता जाईल 2-3 दिवसात पार होऊन. पप्पाही म्हणले ठीक आहे ना बेटा, तू काय वेगळं करतोयस, आनंद आहे. फक्त तुमच्या या वेगळेपणाचा त्रास तुम्हाला दोघांना होऊ नये याची काळजी घ्या. कारण मला माहिती आहे सुनबाईला गाडी फुल स्पीडमध्ये चालवायला खूप आवडते. शक्यतो तिला देऊ नको गाडी, तूच चालव. मी हो म्हणलो आणि हसलो मनातल्या मनात, कारण तू थोडीच ऐकणारी होतीस. तू एकदा तुझं ठरवलं की मग त्याला तुझ्या आर्ग्युमेंट्स कायम तयार असतात. तू उत्तर ऐकतच नाहीस कोणाचं. ती असली म्हणजे असं काही नाही रे, छोटंसं आयुष्य आहे, परत हेच आयुष्य लाभेल ह्याचं काही आपल्याला माहीत नाही. मग हे आयुष्याचं दिवसेंदिवस, क्षण मनमुरादपणे आणि मनाप्रमाणे उपभोगायला काय हरकत आहे. लेट्स एन्जॉय द लाईफ. कधी कुठे काय घडेल काहीच सांगता येत नसतं. आपण खूप प्लॅनिंग करतो. मला वाटतं या पृथ्वी तलावावर मानव हा एकमेव प्राणी आहे जो वर्षानुवर्षाची प्लॅनिंग आखत असतो. नाही तर बाकी बघ, निसर्गाकडे बघ. आजचा दिवस आज आहे, उद्याचा दिवस उद्या बघू, असेल आपलाच तर असंच जगू, असं म्हणून जगणारे सगळे सापडतात. आणि जे लोक असं जगतात ना ते खरं जगतात. ना प्लॅनिंग, ना डोक्याला ताप, ना खसखस, ना कटकट, मस्त एन्जॉयमेंट. रोजचा दिवस नवीन आणि नवीनच जगायचा. रोजच्या दिवसाचे प्रयत्न करायचा आणि रोजच्या दिवसाची भाकरी मिळवायची. यात काही वेगळीच मजा आहे. उगाचच्या उगाच इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ह्याच्यात. बरं तसंही काय आपलं वय आहे रे. मी आत्ता 20 वर्षाची आहे आणि तू 21. हे काय वय प्लॅनिंग आणि ह्याचं असतं का, किंवा एन्जॉयमेंट करताना काळजी करण्याचं असतं का? अरे हे बेधडक साहसी वय आहे. या वयात तुम्ही मनमुराद लुटून नाही घेतला आनंद ना, तर म्हातारपणात नातवांना तुमच्या तुम्ही काय सांगणार रे. अर्णवही असला तू म्हणतीये ते बरोबर आहे, पण तू उद्याचा विचार करत नाही म्हणते, मग म्हातारपणाचा विचार कशाला करते का. ती हसली. अरे येणारच नाही असंही नाही ना, येईल देखील. मी त्याला नाकारत नाहीये, पण त्याचा विचार करून त्या वेळेला सोनेरी जग जगायचं म्हणून मी आत्ता माझं आत्ताच तारुण्यवय घालवायला तयार नाहीये. आत्ता मी अशीच लढणार आणि अशीच जिंकणार. तेवढ्यात दत्तोपंतांनी ताटं आणून ठेवली. दोघांनी जेवायला आडवा, भूक भयानक लागलेली होती त्यामुळे आडवा तिडवा ताव मारायला सुरुवात केली. बेत तसा साधासाच होता, काही विशेष वेगळं नव्हतं. पण एक भूक लागल्यानंतर जी अन्नाला चव येते ना, ती चव आलेली होती.
आणि कदाचित सरूबाईंनी प्रेमाने केलेला स्वयंपाक असल्यामुळं त्यांच्या हाताचा गुणही त्यात उतरलेला होता. साधंच अन्न, कुठेही पंचपक्वान्न नाही, पण टेस्ट मस्त. पोटभर जेवल्यानंतर दोघांनी मस्त चक्क 2-2 ग्लास ताक हाणलं आणि मग दत्तोपंतांशी गप्पा मारायला बसले. आता तसं कसं आहे दत्तोपंत, ऊन वाढलंय, 1 तासभर इथंच बसतो, सांच्याला हे झाले की निघतोच आहे. दत्तोपंत म्हणले, अहो पाहुणे बसा ना, आमच्याशी गप्पा मारायला कोण कधी येणार आहे? तसे हितले नाही दिसत तुम्ही, शहरातनं आलात? हो म्हणलं, शहरातनं आलो. ट्रीप, कामधंदा, व्यवसाय कशावरनं? ट्रीप नाही, आम्ही दोघांनी मागच्या आठवड्यात लग्न केलं. लग्न केल्यानंतर आमच्या डोक्यात प्लॅन होता की कुठे अशा फेमस ठिकाणी हनीमूनला जायचं नाही. मस्त हिंडत गाडी काढायची आणि हिंडत सुटायचं. जिथं रात्र होईल तिथं एखाद्या लॉजमध्ये किंवा जिथं विश्रांती, धर्मशाळा, जिथं जागा मिळेल तिथं जायचं आणि पुढं असा मनाला कंटाळा येत तोपर्यंत हनीमून साजरा करायचा हिंडून आम्हाला. ती म्हणली, मी दत्तवंत खरं सांगायचं ना तर मी अजूनही तेच म्हणते, थोडा वेळ आमच्या हातात आला असता, थोड्या आधी आम्ही आलो असतो ना तर निश्चित तुमच्याकडनं सोड्याचं कालवण घेतलं असतं किंवा एखादा मच्छी फ्राय तरी घेतला असता. या एरियात येऊन वरण भात भाजी खाऊन जाणं तसं एरियालाही नाकारण्यासारखंच आहे, नाही का? तो मुलगा म्हटला, हो ना, आणि तुमची फेमस सोलकडीही नाही घेता आली, आज तेही नव्हतं. बरं ठीक आहे, येऊ आम्ही परत कधीतरी, आणि येऊ म्हणजे येऊ, निश्चित येऊ. अशा गप्पा टप्पा चालू असताना सरूबाईंनी चहा आणून दिला. दोघांनी चहा मस्तपैकी घेतला. साधारण 4:30-5:45 दरम्यान म्हणाले, निघतो आता आम्ही. तर कुठं? दुर्गवर चाललोय. दत्तोपंत चमकला, म्हटला, साहेब